ड्रीमिंग अबाउट यू आणि तुझाच फोन आला. यू नो व्हॉट, दिस इज ट्रू लव्ह. आय लव्ह यू रेऊ. आय लव्ह यू टू कौस्तुभ. पण कदाचित ना उद्या नंतर आपल्याला हे बोलण्याचा एकमेकांना हक्क नसेल. म्हणजे काय काय झालंय रेऊ? तुझ्या आईने जो मुलगा बघितला होता त्याच्याबरोबर लग्न ठरतंय का तुझं? आता हे न होऊ देणं हे तुझ्याच हातात आहे. काय म्हणजे? म्हणजे मी आपल्या दोघांबद्दल माझ्या घरी सांगितलंय आणि माझ्या दोन्ही भावांनी आणि आईने तुला उद्या भेटायला बोलवलंय बरोबर 11 वाजता. उद्या? हो उद्याच. अगं रेऊ, उद्या कसं जमलं? उद्या माझी क्लायंट मीटिंग आहे ना. ते काही एक्सक्युजेस देऊ नकोसा मला कौस्तुभ. अरे आपल्या प्रेमाचा प्रश्न आहे. आणि जर का तू उद्या आला नाहीस तर मला नाही वाटत आपण कधीच परत भेटू शकतो. इट्स नाव ऑर नेव्हर. ही टाळाटाळ केली तर ही शिकार पण हातची जाईल. ओके रेऊ, ओके ओके ओके. अगं तुझ्यासाठी असे 56 क्लायंट सोडायला तयार आहे मी. तू मला तुझा ऍड्रेस पाठव, मी नक्की येईन. ओके मी लगेच पाठवते तुला ऍड्रेस. येस. बाय. बाय. आय लव्ह यू. रेवतीच्या घरचे असे अचानक बोलून घेतील असं वाटलं नव्हतं. मी अजिबात प्रिपेअर्ड नाहीये. पण आता येतो म्हटलंय तर काहीतरी जुगाड करायला हवा. तिच्या वहिनीला खोटं ठरवायचं हे एक महत्वाचं टास्क आहे. पण मला ते सहज जमेल. 1 नंबरची बावट ऑर्डिनरी बाई आहे ती, त्यातून हाऊसवाईफ. दिवसभर घरात तर असतेस, तुला काय समजतं? तू तर हाऊसवाईफ आहेस. जरा बाहेर जाऊन बस मध्ये लोकल मध्ये धक्के खा, म्हणजे कळेल आम्ही कसे कष्ट करतो ते. हे असं बोलणं तुम्हीही कधीतरी किंवा कदाचित रोजच ऐकत असाल. हो मला खात्री आहे सगळ्यांच्याच घरात घरच्या बाईबद्दल हे असंच काहीतरी स्टेटमेंट केलं जातं. ती घरात असते, सगळ्यांशी जुळवून घेते म्हणून तिला गृहीत धरलं जातं. तिची स्ट्रेंथ अंडर एस्टिमेट केली जाते. तिला तुच्छ समजलं जातं. ती एक सामान्य गृहिणी, निर्बुद्ध, स्वाभिमान नसलेली, 24/7 राबणारी हक्काची मोलकरीण हीच तिची ओळख बनून जाते. सख्यांनो, तुम्ही अशा नाही आहात. तुमची ही जी इमेज आजूबाजूच्या लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बनवली आहे ती पुसून टाकणं, स्वतःचं खरं रूप समोर आणणं तुमच्याच हातात आहे. तुमच्यात आत्मविश्वासाचं तेज आहे, स्वाभिमानाची धग आहे. शांत ज्योतीसारखी संसारात तेवत राहणारी तू वेळ प्रसंगी तूच लखलखती वीज बनू शकतेस. सखे स्वतःला ओळख. तुझ्यातल्या गुणांना नव्याने झळाळी दे, हिम्मत दाखव आणि चुकीच्या गोष्टीचा विरोध करायला शिक, बोलायला शिक, लढायला शिक. तरच तू तुझी खरी ओळख जगाला पटवून देऊ शकशील. आपल्याकडे अशा अनेक वीरांगणांचा वारसा आहे, तो तुला जपायचाय, जोपासायचाय. याच नोटवर असंच उमेदीनं आणि स्वप्नांनी सजलेलं हे खास गाणं ऐकूयात. पिऊ, तू काय करतेस इथे? अगं घसा दुखत होता म्हणून गरम पाणी घ्यायला आले. बघितलं तर तू मधुश्रीच्या बोलण्यात इतकी गुंतलेली होतीस म्हणून डिस्टर्ब नाही केलं. पिऊ, खरंच ही मधुश्री इतकं छान बोलते ना की मनातली सगळी मरगळ दूर होते, निराशा आशेत बदलते. तिचं बोलणं ऐकलं ना की समोर असा अंधार असताना अचानक सगळं स्वच्छ दिसायला लागतं. इतकं छान बोलते. कधी कधी मला असं वाटतं ना पिहू, मला तिच्यासारखं असं मोटिवेशनल का बोलता येत नाही. आई तू किती छान बोलतेस, असं वाटतं ऐकतच राहावं. चल, उगीच मला बरं वाटावं म्हणून काही बोलू नको. अगं मी अगदी मनापासून बोलते. तू जे काही बोलतेस ते ऐकतच राहावं असं वाटतं. अगं मी तर तन्वी आणि इशिताला पण सांगते, त्या पण म्हणतात तुझी आई ना रायटर व्हायला हवी. पुरे आता चढव मला हरभऱ्याच्या झाडावर, मग पडेल मी धाप करून. परत तेच. आई तू जर मनात आणलंस ना
तर या मधुश्री सारखं तूही रेडिओवर बोलू शकतेस. फक्त मनापासून विश कर. बापरे, कुठच्या कुठे पोहोचलीस तू? काय स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत आणि मी मस्करी करत नाहीये. तुझं रेडिओवर जायचं स्वप्न नक्की पूर्ण होईल, बघतो. बरं, तो दिवस येईल तेव्हा येईल. आता स्वप्नात आपण वास्तवात येऊया का? आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, माहितीये ना? हे आई, तू म्हणतेस तसे रेवती आत्याचा बॉयफ्रेंड जर फ्रॉड आणि चीटर असेल तर आपल्याला काहीतरी करायला हवं. तुला या मॅटरमध्ये जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे. हो ग पिऊ, मी पण ठरवलं. अविनाश माझ्यावर चिडले, मला ओरडले तर मी सगळं सहन करेन. पण त्या कौस्तुभचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. किती झालं तरी रेवतीच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. प्रथम उठ ना बाळा, काय करतोयस तू? प्रथम उठ ना, अभ्यास करायचा नाहीये का तुला? 10वीचं वर्ष आहे ना. प्रथम उठ ना बाळा. या काय पसारा आहे, सगळं इकडेच टाकून ठेवलंय. अभ्यास करायचा नसतो की रात्रभर त्या मोबाईल मध्ये असतोस तू? प्रथम ऐक ना बाळा, उठ ना, अभ्यास करायचा ना. उठ. काय आहे गाई, सकाळ सकाळ कटकट करत जाऊ नको. झोपू देत मला. झोपू दे ग, त्याला झोपू दे. तुला माहितीये काल रात्री 2 पर्यंत जागा होता तो आणि त्याची लेवल पूर्ण करत होता. आणि ती करताना झोप येऊ नये म्हणून चिप्स आणि कोल्ड्रिंक्सची मदत पण घेतली त्यांनी. ही कंप्लेंट काय करतेस माझी? नाही नाही, एक मिनिट पिऊ, कसली लेवल? अगं गेम मधली लेवल ग. हो की नाही प्रथम? काय बोलते ती? प्रथम त्याच्यासाठी तुला मोबाईल घेऊन दिलाय का? कधी अभ्यास करणार आहेस तू? प्रथम, मी आधीसारखं तुझा अभ्यास घेऊ का? तुला जमणार आहे का आमचा अभ्यास? किती डिफिकल्ट आहे माहितीये का? हे का नाही जमणार? अंगुठा छाप नाही आहे ती. चांगली BA झाली. फॉर युअर इन्फॉर्मेशन, 10वी झाल्यावर 5 वर्षानंतर BA ची डिग्री मिळते, माहितीये ना? अगं पण तेव्हा सगळं इझी होतं, आता इतकं डिफिकल्ट झालं. हिला जमणार आहे का? तू AI ची मदत घेतोस, इंटरनेटची मदत घेतोस, सगळे एसेस तिथनच कॉपी करतोस. स्वतःचं डोकं वापरून थोडा तरी अभ्यास करतोस का रे तू? प्रथम, काय बोलतीये ती? हे बाळा, असं काय करतोयस बाळा? तुला माहितीये ना आपले बाबा किती मेहनत करतात आपल्यासाठी. तुला इतक्या महागड्या क्लासला घातलंय, अरे त्याचा फायदा करून घ्यायला नको का तुला? प्रथम 10वीचं वर्ष म्हणजे शेवटचं वर्ष. आता तुला चांगले मार्क मिळाले ना तर तुला चांगल्या कॉलेजमध्ये जाता येईल आणि मग मार्क ना तू माझ्या. प्रथम, बाबांना तुला आहे ना सिव्हिल इंजिनियर करायचंय. वो सब चलता रहेगा गाई.